नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण परमानंट मेथड स्टडी करणार आहोत बर्थ कंट्रोलमध्ये. याच्या आधी आपण टेम्पररी मेथड हे स्टडी केलं होतं. तर परमानंट मेथडमध्ये आता काय स्टडी करणार आहोत आपण? बर्थ कंट्रोल मेथड. रिप्रोडक्शन इन ह्युमन या चॅप्टरमधलं हे काय मेथड आहे. या मेथडमध्ये याच्या अगोदर आपण बघितलं होतं टेम्पररी मेथड. आता परमानंट मेथड आपण स्टडी करणार आहोत. परमानंट मेथडमध्ये वॅझेक्टॉमी इन अ मेल अँड ट्युबेक्टॉमी इन अ फिमेल. वॅझेक्टॉमी इन अ मेल अँड ट्युबेक्टॉमी इन अ फिमेल. तर फिमेलमध्ये आहे ना फॅलोपियन ट्यूबला आहे ना कट करतात आणि टाईट करतात. इट इज अ सर्जिकल प्रोसेस. आणि या प्रोसेसमध्ये आहे ना फॅलोपियन ट्यूब आहे ना कापल्या जाते. त्याला आधी बांधतात आणि नंतर कापतात. आणि वॅझेक्टॉमीमध्ये सुद्धा जे व्याज डेफरन्स असते, व्याज डेफरन्स नावाची ट्यूब असते जे टेस्टिसकडून जे स्पर्म्स आहेत ते कॅरी करते. तर त्या ट्यूबला आहे ना इथं कापतात आणि त्याला बांधतात सर्जिकल ऑपरेशनमध्ये. तर आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल, आता हे आहे ना व्याज डिफरन्स आहे. तर हे जेव्हा ऑपरेशन होते वॅझेक्टॉमी त्यावेळेस काय करतात, हे व्याज डिफरन्स जे ट्यूब आहे याला पहिल्यांदा आहे ना असं बांधतात, बाइंड करतात, म्हणजेच टाईट करतात. आणि नंतर याला इथून कापतात, नंतर याला अजून बाइंड करतात. आणि ही प्रोसेस अशी आहे. आणि ट्युबेक्टॉमीमध्ये फॅलोपियन जे ट्यूब असते, फॅलोपियन ट्यूब कॅरी द ओव्यूम फ्रॉम ओव्हरीज. तर त्याला सुद्धा टाईट करतात आणि कट करतात. तर या प्रोसेसमध्ये आहे ना वॅझेक्टॉमी ही जी सर्जिकल प्रोसेस आहे ही मेलमध्ये असते आणि ट्युबेक्टॉमी फिमेलमध्ये असते. तर ही जे सर्जिकल मेथड आहे याला स्टेरिलायझेशन सुद्धा म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ स्टेरिलायझेशन. स्टेरिलायझेशन प्रोसेस बोथ मेल अँड फिमेलमध्ये. आता मेलमध्ये आहे ना वॅझेक्टॉमी आणि नंतर फिमेलमध्ये आहे ना ट्युबेक्टॉमी. तर स्टेरिलायझेशन प्रोसेसमुळे आहे ना बर्थ कंट्रोल आपण परमानंटली करू शकतो. तर आता आपण MTP स्टडी करणार आहोत. MTP दॅट इज मेडिकल टर्मिनेशन ऑफ अ प्रेग्नन्सी. The medical termination of a pregnancy, it is a voluntary termination of a pregnancy before its fully development. तर प्रेग्नन्सीची जी फुल डेव्हलपमेंट होण्याच्या अगोदरच त्याला टर्मिनेट जर प्रेग्नन्सी होत असेल तर त्याला आपण मेडिकल टर्मिनेशन ऑफ द प्रेग्नन्सी म्हणतो. तर मेडिकल टर्मिनेशन ऑफ द प्रेग्नन्सी हे आपण म्हणजे कशासाठी करतो बुवा, जर फोटसमध्ये आहे ना काही डिफेक्टिव्हिटी असेल, काही अबनॉर्मॅलिटी असेल आणि अनवॉन्टेड प्रेग्नन्सी जर असेल तर त्याला आपण आहे ना टर्मिनेट करू शकतो. मेडिकल टर्मिनेशन ऑफ द प्रेग्नन्सी इन केस ऑफ टर्मिनेटेड अनवॉन्टेड प्रेग्नन्सी, abnormality, defectivity in a fetus. Defectivity, it is detected through amniocentesis process. Amniocentesis, it is a medical process in which amniotic fluid of a fetus, in a fetal cells, is collected from a uterus of a female. तर हे जे फोटसचे सेल्स आहेत त्या सेलला आहे ना जेनेटिकली ॲनालाइज करतात. त्याच्यातील आहे ना क्रोमोझोम पॅटर्नला, म्हणजे क्रोमोझोममध्ये काही ॲबनॉर्मिटी आहे का, काही जीन्समध्ये आहे का, हे चेक केल्या जाते. आणि त्याच्यानंतर फोटसमध्ये जर काही ॲबनॉर्मिटी असेल तर त्याला टर्मिनेट केल्या जाते थ्रू द MTP. तर याचा मिसयूज असा होत आहे की सेक्स डिटर्मिनेशनसाठी ॲम्निओसेंटेसिसचा वापर आहे ना दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटनं याच्यावर लिगलाइज
ॲक्ट काढलेला आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज अ लिगलाइज MTP ॲक्ट इन 1971. 1971मध्ये ॲक्ट आहे ना, लिगलाइज ॲक्ट गव्हर्नमेंटनं काढलेला आहे. स्ट्रिक्ट कंडिशन टू अवॉइड इट्स मिसयूज. तर याचा मिसयूज आहे ना सेक्स डिटर्मिनेशनसाठी होत आहे. म्हणजे आता जर फिमेल असली तर त्याला अबॉर्ट करतात, प्रेग्नन्सीला अबॉर्ट करतात. त्यामुळे अबॉर्शनमुळे कसं व्हायलंय, मॅटर्नल मोर्टॅलिटी रेट आहे ना वाढत आहे दिवसेंदिवस. तर अकॉर्डिंग टू मेडिकल टर्मिनेशन ऑफ द प्रेग्नन्सी मे बी टर्मिनेटेड. कंडिशन आहे त्याला, आपण आहे ना प्रेग्नन्सीला टर्मिनेट करू शकतो इन अ फर्स्ट ट्रायमेस्टर. तर फर्स्ट कंडिशनमध्ये आहे बघा, विदिन द फर्स्ट 12 वीक. 12 वीक म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये याला आपण टर्मिनेट करू शकतो. अँड मोर दॅन 12 वीक बट लेस दॅन 20 वीक. तर 20 वीकमध्ये आपण जर प्रेग्नन्सीला टर्मिनेट करत असेल तर MTP आहे ना त्याला आपल्याला परमिशन देते. आणि जर आपण 20 वीकच्या नंतर टर्मिनेट करत असेल तर MTP आहे ना आपल्याला परमिशन देत नाही. आणि 20 वीकच्या नंतर जर तुम्ही टर्मिनेट करत असाल तर ते कायद्याच्या विरोधात आहे. आणि हे टर्मिनेशन आहे ना काही अबनॉर्मॅलिटी फोटोजमध्ये असली, काही डिफेक्टिव्हिटी असली तरच करायला पाहिजे. सेक्स डिटर्मिनेशनच्या बेसवर नाही करायला पाहिजे. हे चुकीचं आहे आणि याचा मिसयूज झालेला आहे. म्हणून गव्हर्नमेंटने याच्यावर हे लिगलाइज ॲक्ट काढलेलं आहे. आणि हे जे ॲक्ट आहे या ॲक्टचं अमेंडमेंट 2027 मध्ये झालेलं आहे अंडर द सेक्शन 3. तर हे जे ॲक्ट आहे या ॲक्टला आहे ना चांगल्या प्रकारे तुम्ही समजून घ्या. आणि सेक्स डिटर्मिनेशन कधीच करायचा नसतो, कारण मेल आणि फिमेलला दोघाला इक्वल अपॉर्च्युनिटी आहेत. आणि फिमेल असली तर त्याला अबॉर्शन कशाला करायला पाहिजे, ते कायद्याच्या विरोधात आहे. तसं करू नये.